बरोबर. हे प्रारूप आराखडा ज्याला म्हणतो ना, असाच प्रारूप आराखडा गॅझेटियर 2000 साली आंध्र प्रदेश, त्यावेळेस तेलंगणा, आंध्र गव्हर्नमेंटनं मंजूर केलं आणि त्यानुसार त्या ठिकाणी वर्गीकरण केलं. त्याची अंमलबजावणी 2000 ते 2004 सालापर्यंत सुरू राहिली. कुठं? आंध्र प्रदेश. 2000 ते 2004 सालापर्यंत त्याच्यामध्ये हजारो मादिगाचे पोरं लागले. म्हणजे क्लास 1 क्लास 2च्या ज्या पोस्ट. आपली लढाई तर काय म्हणजे नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या शिपाई पदासाठी नाहीच ना, किंवा स्वच्छता विभागामध्ये घ्या म्हणून. आपली लढाई मारायच्या जागा, जे बाबासाहेब म्हणतात त्या मारायच्या जागा लोकांची ही लढाई आहे. त्यासाठी आम्ही वर्गीकरण मारतो. ही कल्पना क्लिअर असली पाहिजे. मग हे ज्यावेळेस तेलंगणा गव्हर्नमेंटचं हे गॅझेटियर निघालं, अंमलबजावणी सुरू झाली, या विरोधामध्ये त्या ठिकाणचा माला समाज हा सुप्रीम कोर्टामध्ये गेला. याला म्हणतात ईव्ही चिनाया, चिनाया ते जे म्हणतात हे सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि सुप्रीम कोर्टातील 5 जजेसच्या न्यायपीठाने हे जजमेंट दिलेलं आहे 5/11/2004. बरोबर. त्या जजमेंटमुळे काय झालं की हे रद्द झालं, हे गॅझेटियर रद्द झालं. तिथे सगळं त्यांनी सांगितलं की सगळं बेकायदेशीर आहे. सुप्रीम कोर्टामध्ये अशाच पद्धतीचे हे 2 जजमेंट आलेले आहेत. त्या डाव्या हातात जजमेंट आहे चेब्रालू लीला प्रसाद राव वर्सेस द स्टेट ऑफ आंध्र प्रदेश, आणि हे उजव्या हातात जे जजमेंट आहे ते आहे द स्टेट ऑफ पंजाब वर्सेस द विनर्स. हे 2 जजमेंट काय म्हणले, हे 5 सदस्यीय, इथं न्यायमूर्ती किती? 5, हेही 5. हे 2 जजमेंट असे म्हणतात की बाबा हे 2004 ला जे काही जजमेंट आलेलं आहे ते न्यायसंगत आहे. ते देशातील जे तळातील जाती आहेत त्यांच्यावर खूप अन्याय आहे. आणि काही ठराविक जाती, इथं मांगाचं, महाराचं, बुद्धाचं, चांबाराचं हा विषय कुठंच नाही. इथं हे आहे मेहतर आणि भंगी आणि चांबार. बरोबर. अशा पद्धतीचं हे भांडण आहे स्टेट ऑफ पंजाब आणि हे. काय होत आहे की आपल्याकडं जे अशिक्षित, मी त्यांना म्हणणार नाही, पण ज्यांचा अभ्यास नाही त्यांना सुद्धा नेता व्हायचं. अगो नेता व्हायचं बाबासाहेब सांग, फुले सांग, शाहू सांग, तुला जे सांगतो, जे तुला येत नाही त्या विषयामध्ये घुसू नको ना. त्यांना काय होऊ लागलेलं की इतक्या वर्षाच्या फुले शाहू आंबेडकरांच्या ह्या सगळ्या प्रयत्नातून, संघर्षातून, त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन आता कुठं आम्ही जवळ जरी आहे. आता कुठं आम्ही एक चांगल्या मार्गाला लागलो होतो. आम्ही कालचा रानटी समाज, गुन्हेगार समाज आता कुठं शिकू लागलेला आहे. आता कुठंतरी तो आरक्षण समजून घेऊ लागलेला आहे. आणि त्याच्यात हे लोक अशा पद्धतीचे जे काय, खास करून मी मात्र समाजाचे म्हणे की आमच्या समाजातले काही ज्याला ह्याच्यावर काहीच येत नाही ते इथून सुरुवात करते की महाराणी आमचं खाल्लं. मांडणी कशी आहे? महाराणी आमचं खाल्लं. असं म्हणलं की लगेच भांडण सुरू होते. काय खाल्लंय आमचं? तुम्ही शिकणार नाही, मी शिकणार, मी कलेक्टर होणार, तू म्हणणार की महाराणी आमचं खाल्लं. ह्या मांडणीमुळं काय होऊ लागले की आपल्या दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होणार. आणि ज्याचं नुकसान व्हायला त्याला संधीच पाहिजे भांडण करण्याची. ज्याला वाटतंय मागाचं भलं व्हावं त्या प्रत्येक मागाच्या पुढाऱ्यानं मला त्यांना विनंती करायची, तुम्हाला येत असेल तर तुम्ही बोला, येत नसेल तर अभ्यास करा. परंतु अशा पद्धतीची मांडणी करून की 2 समाजामध्ये दरी निर्माण होईल, फूट होईल, अशा पद्धतीचं कुणीही वक्तव्य करू नये. आणि जर तू कुणी करत असेल तर तो मांगाचा मित्र म्हणण्याऐवजी तो मांगाचा शत्रू आहे असं मानलं गेले आहे. तुम्ही हे सांगा ना की बाबा हे जजमेंट म्हणतंय किंवा वर्गीकरण करण्याची गरज नाही, आम्ही सगळे एकच आहोत, आम्ही सगळे खुश आहोत. आणि हे म्हणतात की फक्त हे जे कोर्टात गेलाय तो एकटाच खुश आहे, बाकीचे इतर जे काही 58 आहेत हे नाराज आहे. हे कोण म्हणतात? देवेंद्र सिंग आणि चेब्रालू जजमेंट मध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं. आणि ह्या जजमेंट मध्ये त्यांनी काय विनंती केली, सीजीआय ज्याला आपण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणतो, त्या सीजीआय कडे विनंती केली ह्या जजमेंटला की तळातील जातीला न्याय देण्यासाठी ही जी ईव्ही चिनाया केस आहे त्याला रिव्हिजिट करा, त्याचं पुन्हा एकदा नव्यानं त्याची पडताळणी करा.
आणि पडताळणी करा म्हणून अशा पद्धतीचं हे द स्टेट ऑफ पंजाब वर्सेस दविंदर सिंग आणि चेब्रालू जिल्हा प्रशासन या दोन्ही जजमेंटमध्ये 5-5 न्यायमूर्तीनं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशाला विनंती केली पण ते तपासा हा अन्याय आहे म्हणून। मग काय झालं तर सर्वोच्च न्यायालयानं, कारण हे 5 जज म्हणतात, 2 जजमेंट 2 न्यायालय म्हणतात यामध्ये की ह्याला परत तुम्ही तपासा म्हणून। मग काय केलं की सर्वोच्च न्यायालयानं दविंदर सिंग वर्सेस द स्टेट ऑफ पंजाब वर्सेस दविंदर सिंग या पुनर्विचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आपल्या अखत्यारीत घेतलं CJI कडं आणि एक 7 सदस्यीय बेंच नेमला आणि त्यांनी काय केलं की देशभरातले जेवढे खटले आहेत ते सर्व खटले एकत्र केले। हे सगळे पूर्ण हे ज्याला आपण पिटिशनर म्हणतो ना, देशभरात ज्या ज्या हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जेवढे काय पेंडिंग होते ते सर्व हे पिटिशनर सगळे हे एका केसमध्ये घेतले दविंदर सिंग मध्ये आणि 6, 7, 8 6 फेब्रुवारी 7 फेब्रुवारी 8 फेब्रुवारी असं 3 दिवस सुप्रीम कोर्टामध्ये सलग या दविंदर सिंगवर सर्वोच्च न्यायालयाच्या 7 सदस्यीय न्यायपीठाच्या समोर चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जे जे विरोधक होते ज्यांना ज्यांना वर्गीकरण मान्य नव्हतं त्यांचं सगळ्यांचं सविस्तर म्हणणं ऐकून घेतलेलं आहे की तुम्हाला जे वाटतं ते त्या ठिकाणी मांडावं। असं 6, 7 आणि 8 फेब्रुवारी 2023 या 3 दिवसामध्ये दिल्लीचं जे सर्वोच्च न्यायालय आहे ते रात्री अक्षरशः 9-10 वाजेपर्यंत चाललेलं आहे, सकाळपासून रात्रीपर्यंत एवढं नॉन स्टॉप हे होतं, कारण 7 सदस्यीय बेंच होतं आणि त्या बेंचनं जो निर्णय दिलेला आहे तो आहे 1 ऑगस्ट 2024 द स्टेट ऑफ पंजाब वर्सेस दविंदर सिंग हे आहे सर्वोच्च न्यायालयाचे जजमेंट आणि ह्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की चेब्रालू आणि दविंदर सिंग या केसमध्ये आम्ही तपासणी केली, आम्ही सगळं पूर्ण पडताळणी केली, सगळा अभ्यास केला आणि त्यामध्ये हे इतर जजेस जरी समजा नॉन दलित असले म्हणजे शर्मा आहे, त्रिवेदी आहे, तुमचं मित्तल आहे, म्हणजे असे जे काही जजेस आहेत ते समजा इतर, परंतु त्यांनी प्रमुख जिम्मेदारी दिली होती जस्टिस BR गवई आणि जस्टिस BR गवई यांचं जे आहे जजमेंट सगळ्यात मोठं 281 पानांचं हे जजमेंट आहे। टाईप केले 281 येतं, हाताने लिहिलेले किती त्यांचे झालेले असेल ते फक्त तुम्ही कल्पना करू शकता। सगळ्यात मोठं जजमेंट आहे जस्टिस BR गवई साहेबांचे आणि जस्टिस BR गवई साहेब हे महाराष्ट्रीयन आहे, तुम्हाला सगळ्याला सांगण्याची गरज नाही, कुठले नागपूरचे रासू गवई साहेबांचे चिरंजीव आहे आणि त्यांनी सगळे जेवढे काही संदर्भ या चळवळीमध्ये द्यायचे असतात वापरायचे सगळे संदर्भाची पडताळणी करून हे जजमेंट दिलेलं आहे। आता नितीन सरांचा जो विषय आलेला होता ज्याच्या घरामध्ये 2-3 पिढ्यापासून ज्याला लाभ मिळतो असंच म्हणणं होतं, तो जर पुन्हा ह्याचा वाटेकरी होणार आहे हा विषय सुद्धा जस्टिस BR गवई साहेबांच्या जजमेंटमध्ये आहे, नमूद केलेला आहे आणि त्यावर सुद्धा त्यांनी या ठिकाणी उपाय सुचवलेले आहेत। ते मान्य करायचे न करायचे आता आपल्या हातामध्ये राहिलेलं नाही। काय होऊ लागलेलं आहे मी यासाठी सांगितलं, आता इथं क्लोज झालेलं आहे हे 1 ऑगस्ट 2024 हे जजमेंट आल्याच्या नंतर त्या जजमेंटच्या विरोधामध्ये अनेकांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या होत्या, हे चूक आहे। सर्वोच्च न्यायालयाने त्या सर्व फेटाळून लावलेले आहे। आता सर्वोच्च न्यायालयाच्या बेंचवर एक सिंगल सुद्धा याचिका या विरोधामध्ये नाही। सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आम्ही 7 लोकांनी घेतलेला निर्णय आहे आणि आता यानंतर कुठलीही याचिका नाही, कुठलीही तक्रार नाही, काहीच नाही, सगळे मार्ग बंद झालेले आहेत। कारण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा नुसता निर्णय नसतो तर तो लॉ असतो, कायदा असतो, बरोबर आहे। हा कायदा आहे, हा निर्णय नाही। सर्वोच्च न्यायालयाचा प्रत्येक निर्णय हा कायदा असतो आणि आता कायदा झालेला आहे की अनुसूचित जाती आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या 7 सदस्यीय बेंचने निर्णय दिलेला आहे। फक्त एक बेलायम त्रिवेदी नावाची जी काही एक महिला जज आहे तर ती मी काय दलित नाही। त्रिवेदी म्हणल्याच्या नंतर तुमच्या लक्षात आलेलं असेल
फक्त तिनं सांगितलं की ही जी ईव्ही चिनाया केस जी आहे ते बरोबर निर्णय आहे. बाकीच्या 6 सदस्य बेला एम त्रिवेदी बाकीच्या 6 सदस्यांना सांगितलं की हे वर्गीकरण गरजेचं आहे आणि कसं गरजेचं आहे ते उदाहरणं देऊ त्या सर्व जजेसना या ठिकाणी पटवून दिलेलं आहे. म्हणून आता जी महाराष्ट्रामध्ये चर्चा होती हे वाईट चांगलं हे मागायला कळत नाही, माग येण्यासारखे करायले फूट पडायली हे त्याला काही मतलब नाही. तुम्ही मागायला जीव जरी मारलं तरी काही होणार नाही. म्हणजे आता जर वाटत असेल की माग फूट पाडायले माग काहीतरी अशा पद्धतीने दिशाभूल करायले माग राजकारण करायले तर राजकारण जे करणारे असतील त्याच्या संदर्भात आपण काय भूमिका घेतलेली आहे. जो आमचं खाल्लंय म्हणेल आम्हाला लुटलंय म्हणेल महाराणी आम्हाला सगळं पूर्ण आपलंच हे केलं असा जो कोणी पुढारी म्हणेल तो मागाच्या शत्रू आहे असा मी आपली म्हणणार झालो. हा तुम्हाला सांगायचंय तर तुम्ही काय सांगा की आता मी तर तुम्हाला सांगितलं की आता हे योग्य अयोग्य ही चर्चा बंद झालेली आहे. आता समजा माग जरी म्हणले किंवा मला जरी म्हणले की नाही नाही साहेब होते पहिलंच बरं होतो जे काही समजा आपलं सगळे मिळून 13% होतो. आता मला बी गेले तिथं भंगी बी गेले माग बी गेले तरी त्याचा काही उपयोग नाही कारण हा कायदा आहे. आता इथं आपण क्लिअर आहे की आता ह्याची उपयोगिता सांगण्याची गरज नाही आणि ह्याचा तोटा बी सांगण्याची गरज नाही कारण हे सर्वोच्च न्यायालयाच्या 7 सदस्यीय न्यायपीठाचं हे जजमेंट आहे. त्याच्यामुळे आता म्हणजे मला वाटतंय की हे मातंग समाजातील फार कमी लोकांना माहिती आहे बरोबर, परंतु बहुतांच्या सगळ्यांना माहिती हे जे जजमेंट आहे सगळ्यांना माहिती आहे. फक्त अडचण काय ते का बोलत नाही. जेव्हा की बाळासाहेबांना 2019 ला त्यांच्या सोबत होतो आणि जाहीरनाम्यामध्ये टाकून घेतलेलं आहे अनुसूचित जाती आरक्षणामध्ये रबकडं वर्गीकरण करण्याचं बाळासाहेबांनी जाहीरनाम्यामध्ये सांगितलं. मी हे खोटं बोलत असतो तुम्ही स्वतः जाहीरनामा आता तुम्ही ऑनलाईन बघू शकता. तुम्ही BBA जाहीरनामा 2019 तुम्ही टाका तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. त्याच्यामध्ये स्पष्टपणे हे केलेलं आहे आणि ते बोलत नसल्यामुळं काय होऊ लागलेलं आहे की म्हणजे बाळासाहेब असतील रामदास आठवले असतील जोगेंद्र कावडे साहेब असतील आता गवई साहेबांना जजमेंटच दिलेलं आहे. बाकीचे म्हणून जेवढे काय असतील वर्षा गायकवाड असतील त्या सगळ्यांनी या विषयावर बोललं पाहिजे. ते सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि तो चांगला वाईट हा आता गौण मुद्दा आहे तो आता बाजूला पडलेला कायदा झालेला त्यांनी सांगितलं पाहिजे. तो वर्षा गायकवाड याच्यावर काहीच बोलत नाही. हाऊसमध्ये मी काय बोलत नाही. हाऊसमध्ये म्हणतात अण्णा भाऊचे कुटुंब गरीब आहे त्याला मदत केली याच्यावर बोलत काय होऊ लागले हे जे जबाबदार आंबेडकरी चळवळीतले जेवढे काही जबाबदार लीडर्स आहेत ते शांत आहेत आणि त्याच्यामुळे कन्फ्युजन जास्त वाढत. एक बातमी नेक बातमी M3 न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा.